हाय, तर मी बनवणार आहे आज सुशिला बनवण्यासाठी मी लाह्या पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये टाकण्यासाठी कांदा, मिरची, शेंगदाणे, हळद, मोहरी, मीठ घेतलेले आहे। तर आपण आता कढई गॅसवर ठेवून घेऊ। कढईमध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेऊ। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण जिरे मोहरी टाकून घेऊ। आता मोहरी आणि जिरे चांगले तडतड झालेले आहे, त्याच्यामध्ये आपण मिरची टाकून घेऊ। मिरची सोबतच शेंगदाणे टाकून घेऊ। शेंगदाणे तेलामध्ये टाकल्यानंतर चांगले कडक खायला छान लागतात। शेंगदाणे चांगले लाल होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचे। शेंगदाणे आणि मिरची चांगली लाल झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊ। कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजायचा। कांदा चांगला आता थोडा गुलाबी झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊया। हळद टाकल्यानंतर थोडंसं तेलामध्ये हलवून घेऊया। त्याच्यामध्ये भिजवलेल्या लाह्या टाकूया। लाह्या टाकून घेतलेल्या आहेत, ह्याला आपण व्यवस्थित खालीवर करून घेऊया। व्यवस्थित खालीवर करून घेतलेले आहेत। आता याला थोड्या वेळ आपण गॅसवर ठेवूया। चवीनुसार मीठ टाकूया। झाल्यानंतर याला व्यवस्थित खालीवर करून घेतलेला आहे। एक 5 ते 10 मिनिटं याला गॅसवर ठेवून घेऊया। तर तयार आहे आपला सुशिला।